गौरीने कबूल केलं अभिमन्यूशी तिच्या लग्नाचं सत्य। कॉलेजात सर्वांसमोर आला अभिमन्यू सरांच्या बायकोचा चेहरा। तू भेटेशी नव्याने मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे। अभिमन्यू सर आणि गौरीचं लग्न तर झालेलं आहे, पण अजून हे सत्य कॉलेजात माहीत नाही आहे आणि दोघंही सगळे प्रयत्न करत आहेत हे सत्य कॉलेजात लपवण्यापासून। तर तिथेच रागिनी आपले नवीन नवीन डाव आखताना दिसत आहे आणि अशातच झालेला एपिसोड खूपच धमाकेदार झाला, तर येणारा एपिसोड सुद्धा धमाकेदार असणार आहे। ज्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळालं की एकीकडे गौरी अभिमन्यू सरांना हट्ट करते की कॉलेजात आपल्या लग्नाचं सत्य सांगायचं म्हणून, पण अभिमन्यू सर हे सत्य लपवण्यासाठी तिला मनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशातच दोघांची भर रस्त्यातच भांडणं सुरू होतात। तेव्हा काही माणसं त्यांना ते भांडताना बघतात आणि तिथे येऊन गौरीची मदत करायला सुरुवात करतात। ते गौरीला म्हणतात की हा माणूस तुला छेडतोय का, आणि ते अभिमन्यू सरांना नको नको ते बोलतात। तेव्हा गौरी त्या सगळ्यांसमोर म्हणते की हे माझे मिस्टर आहेत, त्यामुळे आमच्या नवरा बायकोच्या भांडणात तुम्ही पडू नका। हे ऐकल्यावर ती माणसं गौरीला म्हणतात की तुला दुसरा कोणी नवरा तुझ्या वयाचा मिळाला नाही का, जे ह्या म्हाताऱ्याशी लग्न केलंस, आणि मग गौरी त्यांना तिथून ओरडते आणि पाठवून देते। इकडे अभिमन्यू सरांना गौरी म्हणते की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय, आपण खरं कधी सांगायचं आहे आपल्या नात्याबद्दल। तेव्हा अभिमन्यू सर म्हणतात आता जे झालं तसंच पुन्हा होईल, कोणालाच पटणार नाही आपल्या दोघांचं लग्न झालेलं, म्हणून मला हे सत्य नकोय सांगायला। तेव्हा गौरीला ते म्हणतात की मला माझं आयुष्य जगू दे आणि तुला जसं वाटेल तसं तुझं आयुष्य जग। तेव्हा गौरीला ते म्हणतात आता घरी जाऊया का, हा विषय आजपासून बंद। तेव्हा गौरी त्यांना म्हणते की मी माझं बघून घेते, तुम्ही घरी जा म्हणून। तर अभिमन्यू सर तिथून निघून जातात। इकडे गौरी म्हणते की हा माणसाला अजिबात माझी चिंता नाही, जा म्हटल्यावर सरळ निघून गेला म्हणून। तर गौरी इकडे आता अभिमन्यू सरांचं मन कसं जिंकायचं, त्यांचे होकार कसा मिळवायचा या सगळ्यात गुंतलेली असते। तर इकडे बघायला मिळतंय की रागिनीने अर्पिताला भडकवलं होतं, त्यामुळे आता अर्पिता सरळ येऊन पोहोचलेली आहे गौरीच्या घरी। ती येऊन पोहोचते पाचपुतेंच्या घरी। तिथे येऊन विचारते पाचपुते। तेव्हा गौरीची आई येते आणि ती म्हणते की हो पाचपुते इथेच राहतात, तुम्ही कोण। तेव्हा ती अर्पिता रागाने म्हणते की यांना विचारा, यांना माहित आहे मी कोण। तेव्हा गौरीचे बाबा उठतात, बघतात, तर ते म्हणतात की अरे ताई तुम्ही या ना, घरात या। आणि त्यानंतर गौरीच्या आईला तिची ओळख करून देतात आणि म्हणतात की गौरीची ही नणंद आहे म्हणून, अभिमन्यू सरांची बहीण। त्यानंतर गौरीची आई काही तिच्याशी बोलण्यात इंटरेस्टेड नसते, पण ती काही बोलणारच। या आधीच अर्पिता दोघांना खूप काही सुनवायला सुरू करते। गौरीला नको नको ते बोलते आणि त्यांना म्हणते की तुमच्या गौरीचं लग्न तुम्ही आमच्याशी पैशांसाठी लावून दिलत ना, म्हणून अभिमन्यू सरांना तिने फसवलंय आणि तिच्या जाळ्यात ओढलंय आणि त्यानंतर तुमची आता सगळी हौस मौस पुरी होत आहे। फक्त पैशांसाठी आपल्या मुलीचं लग्न लावलंय तुम्ही, एवढेच पैशांची गरज होती आणि फुकट पैसे कमवायचे होते तर तुमच्या मुलीला भीक मागायला लावायची ना, माझ्या दादाच्या गळ्यात का बांधली। आणि त्यातून तर काय, तिला पुढे जाऊन त्रास होऊ नये म्हणून तिने आतापासूनच दादाशी तिच्या लग्नाचं सत्य लपवलंय। ती कॉलेजात या लग्नाचं सत्य सांगायला सुद्धा तयार नाही आहे। तिला लाज वाटते माझ्या दादाची बायको म्हणून घ्यायला। तिच्यापेक्षा मोठ्या वयाच्या माणसाशी तिने लग्न केलं, त्याला त्याच्या जाळ्यात ओढलं त्याच्या पैशांसाठी, आणि आता त्याच्याशी लग्न केलेलं सत्य जगापासून लपवते। हीच तुमची शिकवण का। गौरीला ते नको नको ते म्हणतात। तिच्या आईबाबांच्या शिक्षणावर, त्यांच्या संस्कारावर ती प्रश्न उचलते आणि त्यांना नको नको ते म्हणते। इथे गौरीच्या बाबांना हे सगळं ऐकून अक्षरशः त्रास व्हायला लागलाय, त्यांचा बीपी हाय होतोय, पण अर्पिता काही थांबायला तयार नाही। एवढंच नाही तर ती गौरीच्या आईला सुद्धा म्हणते की तुमचे असे संस्कार आहेत म्हणून तुम्ही तुमच्या मुलीला आमच्या घरात पाठवलंय, आणि एवढी जर तुम्हाला तुमची लाज वाटत असेल ना तर तुमच्या मुलीला परत बोलावून घ्या म्हणून। माझ्या दादाला जर काही झालं या सगळ्याचा असर तर मी तिला काही सोडणार नाही। कॉलेजात नेहमीच त्याची रिस्पेक्ट व्हायची, पण आता तिच्या आयुष्यात येण्याने दादाला कॉलेजात सुद्धा मुलं टोमणी मारतात, नको नको ते बोलतात, हे अजिबात चालणार नाही म्हणून। तर गौरीच्या आईला आणि तिच्या बाबांना खूप काही सुनावते अर्पिता, आणि त्यानंतर गौरीच्या बाबांना त्रास होतो ते बघून सुद्धा म्हणते की ही नाटकं, ही थेरं माझ्यासमोर करायची नाहीत, ते अभिमन्यू सरांसमोर करा, म्हणजे त्याला बरं वाटेल आणि तो तुमची पुन्हा एकदा पैसे देऊन मदत करेल म्हणून। हे सगळं बोलल्याने सुद्धा तिचं काही मन भरत नाही, तेव्हा ती गौरीचा अपमान करते आणि म्हणते की जर गौरीला
एवढीच तिची काळजी असेल ना आणि तुम्हाला तिची एवढी काळजी असेल ना तर तिला आमच्या घरून बोलवून घ्या म्हणून, नाहीतर मी तिला काही सोडणार नाही. तेव्हा अर्पिता तिथून निघून जाते. इकडे गौरीचे बाबा आणि आई खूप टेन्शनमध्ये आहेत. तर पुढे बघायला मिळते की गौरी मात्र अभिमन्यू सरांचं मन जिंकण्यासाठी त्यांच्या पोटाच्या रस्त्यातून जाण्याचा विचार करत आहे. ती म्हणते की असं म्हणतात की माणसाचं मन जिंकायचं असेल तर त्याचा रस्ता पोटापासून होतो. मग आता मी असंच करते. पण पोटापासून जायचा रस्ता तर ठीक आहे, पण त्यांना भाजी कोणती आवडते ते कसं मला कळणार? ती भाजी घ्यायला तिथे उभी आहे. तिचं खूप कन्फ्युजन होत आहे की नेमकी कोणती भाजी घ्यायची, अभिमन्यू सरांना कोणती भाजी आवडेल, कसं काय सगळं पूर्णपणे नीट होईल म्हणून. या सगळ्या विचारात गौरी आहे. तेवढ्यातच तिला येतो आईचा फोन. आईचा फोन आल्यावर गौरी नॉर्मल येऊन आईशी बोलतच असते की आई तिला म्हणते की जिथे कुठे असशील तिथून आत्ताच्या आत्ता घरी ये म्हणून. गौरी इकडे टेन्शनमध्ये आहे की नेमकं काय झालं. ती आईला विचारते काय झालंय आई. आई तिला फोनवर काहीही सांगत नाही आणि तिला म्हणते की ते काही माहीत नाही, तू आत्ताच्या आत्ता घरी ये म्हणून. गौरी धावत पळत घरी पोहोचते. तिथे जाऊन बघते तर बाबांना त्रास होत असतो. ते बघितल्यावर गौरी म्हणते की आई नेमकं काय झालंय, बाबांना का त्रास होतोय, बाबा बरे आहेत का? तेव्हा अर्पिता आलेलं सत्य गौरी समोर येतं. आई सगळ्या घरच्यांसमोर गौरीला खूप काही बोलते आणि म्हणते की तुझी नणंद येऊन तुझ्या बापाचा, तुझ्या आईचा अपमान करून गेली. यासाठी लग्न केलं होतंस का तू, तुझ्या आई बापाचा अपमान करण्यासाठी? की आम्ही तुला यासाठी मोठं केलं होतं की तुझ्या सासरची मंडळी इथे यावीत आणि आम्हाला नको नको ते बोलून जावीत म्हणून. गौरीची आई गौरीला खूप सुनावते आणि तिला सगळं सत्य सांगते की अर्पिताने तिच्यावर काय काय आरोप केले आहेत. अर्पिताचं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी मिळून प्लॅन केला आणि अभिमन्यू सराला तुझ्या जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर त्यांच्याशी त्यांच्या पैशासाठी लग्न केलं म्हणून. हे सत्य आहे का? तेव्हा गौरी म्हणते की आई त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा तिची आई तिला ओरडते आणि म्हणते की आई बापाच्या विरुद्ध जाऊन सासरच्या मंडळींचं ऐकायचं, त्यांच्यासाठी राहायचं एवढंच ठरवलंयस का तू? त्या खूप काही आपल्याला बोलून गेले आहेत आणि एवढीच जर तुला आई बापाची चिंता असेल ना तर ते घर सोडून ये म्हणून. हे ऐकल्यावर गौरी हैराण होते आणि आईला म्हणते की आई मी असं नाही करू शकत. तेव्हा तिची आई म्हणते मग काय तुला तिथं आम्ही भीक मागायला आणि एका कोपऱ्यात पडून राहायला पाठवलंय का तुझ्या सासरी? तिथे तुझी काहीच किंमत नाही आहे तरी तुला तिथे का राहायचं आहे? अभिमन्यू सरांच्या पैशावर तुझा जीव आहे आणि यामुळेच तू लग्न केलंय, हे खरं आहे का? जर तू तिथून आली नाहीस तर मी सुद्धा मान्य करेन की ह्याचमुळे तू त्यांच्याशी लग्न केलंस. हे ऐकल्यावर गौरी अजूनच हैराण होते की आई असं कसं काय बोलू शकते म्हणून. पण तेव्हा बाबा निर्णय घेतात आणि म्हणतात की काही झालं तरी गौरी अभिमन्यू सरांचं घर सोडणार नाही, त्यांचं मन जिंकेलच. गौरी इकडे आई बाबांना समजूत काढते आणि घरी निघून जाते. तिकडे गौरी रात्री सगळं काम आवरत आहे, भांडी घासत आहे. तेवढ्यात तिथे अर्पिता येते आणि गौरीचं काम वाढवते. तेव्हा अर्पिताला बघून गौरी म्हणते की ताई मला तुमच्याशी बोलायचं आहे, 2 मिनिटं द्या म्हणून. तेव्हा गौरी आणि अर्पितामध्ये बोलणं होतं. त्यानंतर सुद्धा गौरीला अर्पिता पुन्हा एकदा सुनावते आणि म्हणते की तुला एवढीच लाज वाटते ना माझ्या दादाच्या लग्नाशी, जेणेकरून तू हे सत्य लपवलंस. तू लग्नाबद्दल काही सुद्धा बोलली नाही आहेस आणि जर या सगळ्या गोष्टींचा माझ्या दादाला त्रास झाला ना तर मी तुला सोडणार नाही आणि ही तुझी शेवटची संधी असेल या घरात राहायची. त्यामुळे यापुढे जे काही वागशील ते माझ्या दादाला त्रास होणार नाही या गोष्टीचा विचार करूनच वाग. तेव्हा आई तिला खूप काही सुनावते. आता अर्पिता तिला सुनावते. यानंतर आता गौरी मात्र चिंतेत आहे. गौरीचं म्हणणं आहे की हे सगळं माझ्यामुळे होतंय, हा गुंता माझ्यामुळे वाढतोय आणि आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. दुसऱ्या दिवशी बघायला मिळतं की अभिमन्यू सर लेक्चरला आलेले असतात आणि तेवढ्यातच त्यांच्या लेक्चरच्या बाहेर एक बाई येऊन उभी असते. ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर गौरीच असते. गौरीने मारवाडी वेश घेतलेला आहे आणि ती पोहोचली आहे कॉलेजात. नुसतं कॉलेजात नाही पोहोचली तर ती सरळ जाऊन पोहोचते प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये. तिथे जाऊन ती स्वतःची ओळख करून देते की मी मिसेस राजेश शिर्के आहे म्हणून. मी मारवाडी आहे पण माझं शिक्षण आणि बालपण सगळं महाराष्ट्रात गेले म्हणून मला मराठी चांगली येते. त्यानंतरच आता अभिमन्यू सर सुद्धा केबिनमध्ये येऊन पोहोचले आहेत. तेव्हा प्रिन्सिपल सर म्हणतात की सर तुम्ही आम्हाला सांगितले नाही की तुमच्या मॅडम सुद्धा इथे येत आहेत म्हणून. या काय मिसेस राजेश शिर्के? आता गौरीला अभिमन्यू सरांना केबिनमध्ये बघून आता टेन्शन आलंय की सरांसमोर तिचं सत्य उघड नको व्हायला. तर तिथेच येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला हे सुद्धा बघायला मिळणार आहे की फायनली सगळ्यांसमोर सत्य येणार आहे. होतं असं काही की अण्णा गौरीला आवाज देतात आणि गौरी पटकन आपलं घोंगट काढते आणि हो अण्णा असं म्हणते आणि तिथे सगळी पब्लिक ऑलरेडी जमा असते. सगळे बघतात की घोंगटमध्ये दुसरं तिसरं कोणी नाही तर ती गौरी आहे म्हणून. तेव्हा सगळे तिला प्रश्न करतात. तिथेच प्रिन्सिपल सर, रागिनी, अभिमन्यू सर सुद्धा असतात आणि तेव्हा गौरी सगळ्यांसमोर ओळख करून देते की हो मी गौरी आहे म्हणून. गौरी अभिमन्यू शिर्के, मिसेस राजेश शिर्के.
हे ऐकल्यावर सगळे हैराण होतात. अभिमन्यू सरांचा पारा चढतो. तर इकडे हे ऐकून रागिनी खूप खुश झालेली आहे, कारण गौरीचं सत्य आता सगळ्यांसमोर आलेलं आहे. बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की यानंतर अभिमन्यू सरांचा पुढचं पाऊल काय असणार आहे. तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.